मित्रांनो नमस्कार. मी योगेश भोईर आणि आज आम्ही संकष्टी आहे आणि आम्ही निघाले आहेत अष्टविनायक दर्शनासाठी. फॅमिली आहे, फॅमिलीसोबत चालले आहेत. आमचे भाऊजी आहेत, ताई आहेत, त्यांची गाडी घेतलेली आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही आता अष्टविनायकच्या दर्शनासाठी निघाले आहेत. प्रवास खूप सुंदर राहील आणि सुखाचा राहील, तर तुम्ही नक्की व्हिडिओ कंटिन्यू पहा. अष्टविनायकचे दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला घेता येईल, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. मित्रांनो पाहू शकतील अष्टविनायकमधला आज पहिला गणपती पालीचा मल्हारेश्वर आणि आमची टीम पूर्ण पोचलेली आहे. मंदिराकडे जाणार रस्ता आहे, मंदिरात मोबाईल अलाउड नाही मिळत, पण पाहू शकतील मंदिरात आज संकष्टी असल्या कारणाने गर्दी पण आहे आणि मंदिरात गर्दी पण आहे. चला, पहिलं दर्शन झालं आहे आणि आता दुसऱ्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघाले आहेत. गाडी पार्किंग लावून आता आम्ही निघाले आहेत दुसऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी. महडला श्री वरदविनायक मंदिर. पार्किंग थोडी लांब आहे आणि चालत आम्ही निघाले आहेत आता दर्शनासाठी. तर सर्वप्रथम आम्ही दर्शनासाठी आलेले आहेत श्री गावदेवी मंदिरात. दुसरं दर्शन आहे आणि भरपूर आज इथे गर्दी आहे. संकष्टी पण आहे, तर गर्दी भरपूर आहे. तेव्हा लाईनला लागले आहेत. 5-6 मिनटं झाली आता लाईनला. जवळजवळ 15 मिनटं जातील. दुसरं दर्शन झालं आहे श्री वरदविनायकाचं आणि आता आम्ही निघाले आहेत मोरेगावला, मोरेश्वर. तर मित्रांनो अष्टविनायकमधला तिसरा गणपती मोरगावचा मयुरेश्वर आणि आम्ही आता 160 किलोमीटर अंतरावरून दर्शनासाठी तिसऱ्या गणपतीच्या आणि आता पोचलेले आम्ही. तर हा मंदिराचा प्रवेशद्वार पाहू शकतील. आज पहिल्या दिवसाचे आमचे 3 गणपती झालेले आहेत. बघूया चौथा गणपती होतो का. चौथा गणपती पण 7 किलोमीटर अंतरावर आहे, तर झाला तर आम्ही करणार नक्कीच. आजच्या दिवसाचा चौथा गणपतीचं दर्शन सिद्धटॅक श्री सिद्धिविनायक मंदिर आणि अंधार पण झालेला आहे. जवळजवळ 7:30 वाजले. भरपूर रनिंग खेचली आज राकेशने. राकेश आहे गाडी चालवण्यासाठी आणि आज चौथं दर्शन आहे. तर हे केल्यानंतर आम्ही जाऊ डायरेक्ट आता उद्या सकाळच्या ठिकाणी. संकष्टी असल्या कारणाने जास्तच गर्दी आहे. गावकरी पण आहेत आणि आलेले पर्यटक दर्शनासाठी
रात्र भरपूर झाली आणि सिद्धी ट्रॅकलाच आज वस्ती आम्ही घेतलेली आहे. थोडी शॉपिंग चालू आहे इथे पाठीमागे पाहू शकतील आपण. मुक्कामानी आपण पाहू शकतील घराप्रमाणे एक रूम भेटलेला आहे. रातची रात करायची एक मित्रांनो. दुसऱ्या दिवसाची सकाळ आणि आम्ही पुन्हा गणपतीच्या दर्शनामध्ये आले आहेत. आपण पाहू शकतील श्री सिद्धिविनायक मंदिर. सकाळ सकाळ आज सकाळचे वाजले 7 वाजले आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आता आम्ही चौथा गणपती होता आमचा कालचा आणि आज सकाळी पण घेत आहेत दर्शन. आज निघणार आहे मी 5व्या दर्शनासाठी. पल्ल्याचे जरा लांब आहेत. बघूया आजच्या दिवसात किती गणपती होतात. चला आता आतमध्ये ही रचना आहे. खूप सुंदर असं सकाळ सकाळ गणपती दर्शन झालं आहे. कारण आता गर्दी काही नव्हती. सकाळी गर्दी काही नाही आणि एकदम मनसोक्त दर्शन झालं आहे. काल भरपूर गर्दी होती कारण संकष्टी होती. तर नीट गणपतीची मूर्ती पण पाहायला मिळाली नाही. आज फोटो पण काढायला मिळाला मला आणि कोणी काय बोललं नाही. चलो आज दुसऱ्या दिवसाचा पहिला गणपती आणि अष्टविनायकमधला आमचा 5वा गणपती. तर आज थेरूरला आहेत चिंतामणीच्या दर्शनासाठी पोचलेले आहेत आम्ही. पाहू शकतील. चला आता मंदिराकडे आम्ही जात आहेत सर्व. खूप खाली आहे बघ. हां मस्त वाजला घंटा बघ. आणि 5वं मंदिर पाहू शकतील. रचना पूर्ण 4ही मंदिराची सेम होती. 5व्या मंदिराची पण रचना सेम आहे. कौलारू घर चिंतामणी बघा. सकाळचा नाश्ता आणला आहे मसाला डोसा बघा. मुलाने आला. चला मित्रांनो दर्शन खूप छान झालं आहे चिंतामणीचं. आणि आता आम्ही निघालो आहेत रांजणगावाला. जवळजवळ 40-41 किलोमीटर आहे. आणि काय गोटी किती तासात पोहोचलो आपण? तरी पण आपण 1.5 तासात आम्ही रांजणगावात. चला आता पुढचा प्रवास चालू होत आहे. रांजणगावचा महागणपतीचं दर्शन 6वं दर्शन पोचलेले आहेत आम्ही. आणि दर्शनाच्या लाईनमध्ये
झाली आणि भंडाराचा लाभ आम्हाला प्रसाद लाईनीमध्ये आहेत. मोफत जेवण आहे भंडारासाठी. राजगावचं दर्शन आम्ही श्री महागणपती दर्शन खूप सुंदर झालेलं आहे. आणि दर्शन निघेल भाऊजी आता बघा. हा भाऊजी हत्ती घ्यायचं वाटतं विकत. नवीन घेवाय का घ्यावाय विकत. हत्ती आणणार वाटतं यावर्षी घरी आणणार वाटतंय. दुपारचे 2:45 वाजले आहेत आणि आता अष्टविनायकमधला 7वा गणपतीचं दर्शन आता पोचलेले आहेत. श्री क्षेत्र ओंजर श्री विघ्नहर्ता आणि सर्व आमची मंडळी आली दर्शनासाठी. दुसऱ्या दिवसात आणि 7व्या गणपतीचं दर्शन होत आहे. प्रवेशद्वार मंदिराचा खूप सुंदर असा प्रवेशद्वार आहे. आणि मग आता मी निघाले दर्शनासाठी. छान दर्शन झालं 7व्या गणपतीचा. आणि आता आम्ही 8व्या गणपतीचा म्हणजे लेण्याद्रीचा गणपती. तर आता लेण्याद्रीच्या गणपती निघणार आहेत. इकडनं 14 ते 15 किलोमीटर आहे अंदाज. बघूया आज दर्शन घ्यायला भेटले तर आजच घेणार, नाही तर मग उद्या सकाळी. कारण लेण्याद्री म्हणजे चढायचे पायऱ्या आहेत, उंच पायऱ्या. एक तेच मंदिर आहे की उंचावर आहे. तर मित्रांनो अष्टविनायकपैकी आता शेवटचा गणपती 8वा गणपती आमचा आपण पाहू शकतील लेण्याद्री. आणि हे बघा आता इतक्या वरती चढायचं आहे. हा एकच असा गणपती आहे जो वरती आहे. बाप्पा मोरया. आता अष्टविनायकमधला आमचा शेवटचा गणपती राहिला आहे. 7 गणपती झालेले आहेत आणि लेण्याद्रीचा गणपती आहे. अगोदरच पाय घाललेले आहेत या लोकांनी, कारण हाच गणपती एक उंच आहे. हे बघा पाहू शकतील पाठीमागे किती उंच आहे. तर भरपूर उंच आहे. चला आता आम्ही तर चालणारच आहेत वरती जितके शेवटचं आहे आता. आणि खूप सुंदर असं दर्शन होईल कारण चढायचं आहे. चला पालखी केली आहे. एका पालखीचे 1500 रुपये आहेत आणि 4 जण घेऊन जातील. तरी पण 250 पायऱ्या आहेत. चला चला आमचे 2 पालखी निघाले आहेत पुढे. आपले चला ते टाकून जातील आम्हाला. आम्ही पायरीवर चालले पालखी घेऊन. हे चढले एवढे दाखवू का? तेव्हा काय तिकीट नव्हती. आता तिकीट आहेत एका व्यक्तीचे 25 रुपये तिकीट. हे तिकीट यासाठी ठेवले आहेत की वरती लेण्या आहेत, लेण्या पाहण्यासाठी असेल किंवा काय माहिती असेल, गेल्याशिवाय माहीत नाही पडणार. चला तर आता जाऊया पुढे. पोचले जवळजवळ. चला वरती आहे दरवाजा. दिवस
सगळे जमले आम्ही. हे बघ सर्व दमून बसलेले आहेत. आणि हे आहे मंदिर पूर्ण दगडाच्या पत्थर पूर्ण हे केलेलं आहे. आणि हे जे आहेत या लेण्या आहेत त्यामुळे पाठीमागे सरलेले बा. येताना आपण पिशवी सांभाळा. भरपूर माकडं आहेत. मी तर सांभाळून ठेवले. चला अष्टविनायकचे दर्शन झालेलं आहे. पूर्ण 8 गणपती आम्ही केले आहेत 2 दिवसामध्ये. आणि आमच्या भाऊजीची कृपा, कारण भाऊजीच्या मुले आम्हाला 8 गणपतीचं दर्शन आज करायला मिळालं आहे. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तोडकी मोडकी कधी असू दे पण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.